जिथे आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं आयुष्यभर साधी एक नोकरी करतो, तर त्या नोकरीतून त्याच्या सर्व गरजांची पूर्तता होईल एवढं सगळं तो नाही कमवू शकत ना तेवढे पैसे, ना तेवढी प्रॉपर्टी, तेवढं नेम फेम, तेवढी लक्झरी. आणि हे कलाकार मंडळी एक फक्त फिल्म करून इतकं सगळं वैभव कमवतात. तर तुम्हाला हा फरक लक्षात येतोय का? कशामुळे हे घडतं? त्याचं कारणच हे आहे. म्हणजे अगदी तुम्ही टीव्ही सीरियलमध्ये काम करणारा एखादा कलाकार बघा. ते टीव्ही सीरियलमधल्या त्या कलाकारांचं तर शेड्यूल खूप म्हणजे हे असतं, हेवी असतं, की दिवसातले कधी-कधी 18-18, 20-20 तास त्यांना म्हणजे फक्त स्वतःला द्यायला मिळतात. म्हणजे शूटिंगवर त्यांना द्यावं लागतात आणि फक्त दिवसाचे 2-4 तास त्यांना स्वतःसाठी मिळतात. पण ती एक मालिका केली, तर त्याच्यातून त्या कलाकाराला त्याचं पूर्ण लाईफ सेट होतं, इतकं सगळं त्याला मिळतं. त्याचं कारण आहे, की देतानाच या लोकांनी यांचं 100% देऊन टाकलेलं असतं. तिथे यांनी काही हातचं राखून ठेवलेलं नसतं देताना. म्हणून त्याचा मोबदला पण मिळताना त्यांना सगळं काही आयुष्यभर पुरेल एवढं सगळं त्यांना त्या एका फिल्ममधनं किंवा एका मालिकेमधून मिळतं. आणि कारण की ती एक फिल्म घेताना किंवा ती एक मालिका घेतानाच त्यांनी पूर्ण त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली असती, की मी या मालिकेची मुख्य नायिका आहे. मी या मालिकेचा मुख्य नायक आहे. मी या मूव्हीचा सुपरस्टार म्हणजे मुख्य हिरो आहे, हिरोईन आहे, व्हॉटएव्हर व्हिलन आहे. तर त्यांनी ती पूर्ण जबाबदारी स्वतः घेतलेली असते. आता जसं सपोज सपोज एखादा पद्मावत सारखा मूव्ही घ्या, की जिथे रणबीर सिंगने तो अलाउद्दीन खिलजी तो कलाकार म्हणजे तो हिरो रंगवला, खलनायक रंगवला. तर तिथे त्यांनी ती भूमिका अशा पद्धतीने पार पडली, की आज पण आपल्याला ती लक्षात आहे. म्हणजे तुम्हाला कधी हे लक्षात येतं का, की आपण जेव्हा मूव्ही बघायला जातो, आपण मूव्ही फक्त एकदाच बघतो, पण आपल्याला मूव्हीचे डायलॉग, मूव्हीचे सीन, मूव्हीचं सगळं संपूर्ण मूव्ही जशीच्या तशी लक्षात राहते. का माहितीये? आपल्याला परत-परत नाही बघावं लागत. जसं समजा एखादी पुस्तक आहे. आपण ते एकदा वाचलं ना, आपल्याला काही गोष्टी लक्षात राहतात, काही नाही राहत. पण मूव्हीचं बघा तुम्ही असं कधीच नाही होत. एकदा बघितली की मूव्ही जशीच्या तशी लक्षात राहते किंवा खूप वर्षापूर्वी मूव्ही बघितली आणि तुम्हाला 10 वर्षांनी जरी ती आठवायची म्हटली, तर तुम्हाला ती लक्षात राहते. का माहितीये? कारण त्यामध्ये प्रत्येक गोष्ट खूप परफेक्शननी केलेली असते आणि तसं ते परफेक्शन येण्यासाठी त्या लोकांनी खूप जबाबदारीने काम केलेलं असतं. जसं आपण म्हणतो ना, की एखाद्या कलाकाराला ती रोल प्ले करायला त्याने 4 महिने डाएट फॉलो केलं किंवा त्यात समजा त्या भूमिकेसाठी त्याला वजन वाढवायचं होतं, तर मग त्याने वजन वाढवलं. मग नंतर त्याला वजन कमी करायचं होतं, तर त्याने कमी केलं. हे असं आपण सगळं हे जे ऐकतो ना, हे त्याचंच असतं. कारण या लोकांनी तिथे स्वतःचं काय ते विसरूनच गेलेले असतात. ते पूर्ण त्या भूमिकेचेच झालेले असतात. आणि म्हणून ते असं नाही म्हणत, की नाही आज मला चांगला शॉट नाही देता आला, आज मला तो खलनायक नाही रंगवता आला, कारण आज सेटवर असंच झालं. मग मी त्या त्या माइंडसेटमधून बाहेर पडलो. मग मला ते तसे डायलॉगच बोलता नाही आले. असं ते काहीही करत नाही. आणि म्हणून हे लोकं मग यांच्या आयुष्यात यशस्वी होतात. मग हे ॲज अ ॲक्टर म्हणून यशस्वी झाले, की मग ॲज अ डायरेक्टर म्हणून, ॲज अ प्रोड्युसर म्हणून हे काम करतात. मग नुसतं ॲक्टिंग फील्डमध्ये करियर नाही करत. मग हे लोक यांचे मोठे-मोठे बिझनेसेस असतात. पैसा कुठे इन्व्हेस्ट करायचा, जो पैसा त्यांना येतो, त्या पैशाचं नियोजन कसं करायचं, मग तो कुठे इन्व्हेस्ट करायचा, मग स्वतःचं एखादं हॉटेल काढायचं का? मग तिथे इन्व्हेस्टमेंट केलं तर तिथे त्याच्याकडे कसं लक्ष द्यायचं? हे लोकं तुम्ही बघा सगळ्या गोष्टी परफेक्टली करतात. सगळ्या गोष्टी करतात हे लोक. आणि आपल्यासारखे सर्वसामान्य लोक जसं मी म्हटलं ना, एक नोकरी करतो आपण. त्या नोकरीत पण आपण फ्रस्ट्रेटेड होतो. रोज आपण ऑफिसमधनं घरी आलो, की आपण पूर्णपणे एक्झॉस्ट झालेलो असतो. आपण घरच्यांना म्हणतो, "मला ना आज काहीच नको सांगू. मला आज इतकं काम होतं ना, की आता मी दमलो, थकलो. मला काहीच बोलायचं नाहीये." म्हणून आपण शांत बसून राहतो. हा फरक लक्षात येतोय त्यांच्यात आणि आपल्यात. का ते लोक एवढे सक्सेसफुल होतात? का त्यांचा शुक्रग्रह मजबूत होतो? कारण त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटीज तशी अल्टिमेट घेतलेली असते. आणि ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी फक्त स्वतःची असते. ते कोणालाच कधीच जबाबदार धरत नाही. एखाद्या पिक्चरचा म्हणजे एखाद्या हिरोचा पिक्चर फ्लॉप झाला ना, तर तो कधीच कोणाला दोष देत नाही. तो म्हणतो, "ठीक आहे, मी पुढच्या वेळेस स्वतःवर अजून काम करेल, चांगला परफॉर्मन्स करेल, चांगली स्क्रिप्ट लोकांसमोर आणेल आणि अजून चांगली मेहनत करेल." ते लोकांना दोष नाही देत. लोकं असेच आहे, लोकं तसेच आहे आणि आपण थोडंसं अपयशाचा आपल्याला सामना करावा लागला, की लगेच दुसऱ्याला दोष देऊन मोकळे होतो. हाच असा, तोच तसा, यानेच असं केलं, त्यानेच तसं केलं. म्हणजे काय आपल्याला ना दुसऱ्याला खूप जास्त ब्लेम करायचं असतं आणि आपली स्वतःची जबाबदारी आपण झटकून टाकतो. ज्या क्षणी ही जबाबदारी आपण झटकतो ना, आपला शुक्र लो होतो. आपला शुक्र ग्रह मजबूत होतो. आणि मग आपल्यामध्ये त्या क्वालिटीज असून पण त्या क्वालिटीजला न्याय मिळत नाही. जसं हिरा आहे. त्या हिऱ्याला पैलू पाडावेच लागणार आहेत. जर तो हिरा असं म्हटला, की नाही मला नाही पैलू पाडून घ्यायचे कारण पैलू पाडताना मला खूप त्रास होतो आणि तो त्रास मला सहन करावा लागेल. मग मी एकट्यानेच का सहन करू? त्याचं कारण आहे उद्या त्या हिऱ्याला जेव्हा किंमत मिळेल ना, तेव्हा ती किंमत त्या हिऱ्यालाच मिळणार आहे. लोक त्या हिऱ्याला तेवढी किंमत देणार आहे. मग त्यामुळे पैलू पाडण्यासाठी
जे काही घाव त्या हिऱ्याला सोसावे लागणार आहे ना, ते त्यालाच सोसावे लागणार आहे. तसंच आपलं आहे. आपल्या आयुष्यात आपल्याला ते सगळं पाहिजे ना, जे शुक्र देतो. लक्झरी, नेम, फेम, पैसा, संपत्ती, ऐश्वर्य, मोठी फॅन फॉलोइंग, लाखो करोडो लोकांचं प्रेम, लाखो करोडो लोकांच्या मनावर राज्य करणं, की लोक तुम्हाला विसरत नाही. लोक त्यांचं पूर्ण आयुष्यभर तुमच्यासोबत त्यांचा एक जरी फोटो त्यांनी काढला, तर काढून तो आपल्या घरात फ्रेम करून ठेवता. एवढे मोठे सुपरस्टार म्हणजे एवढी मोठी वलय किंवा प्रसिद्धी किंवा ज्याला नेम फेम आजकालच्या भाषेत म्हणतात. ते नेम फेम कशामुळे मिळतं? कारण ती जी हिऱ्यासारखी पैलू पाडण्याची प्रोसेस असते ना, त्यांनी स्वतःला पैलू पाडायला अलाउड केलं असतं, की ठीक आहे मला माझ्यावर पैलू पाडले जातात आहे ना, ते पैलू पाडण्यासाठी मी तयार आहे ते पैलू पाडून घेण्यासाठी आणि त्याच्यासाठी जे काही मला सहन करावं लागणार आहे ना, ती ताकद सुद्धा माझ्या आत मी निर्माण केली आहे. ती ताकद तुम्हाला तुमच्या आत निर्माण करावीच लागेल. तुम्हाला फिजिकली रिस्पॉन्सिबल व्हावं लागेल. तुम्हाला मेंटली रिस्पॉन्सिबल व्हावं लागेल. तुम्हाला इमोशनली रिस्पॉन्सिबल व्हावं लागेल. तुम्हाला एनर्जी वाईज रिस्पॉन्सिबल व्हावं लागेल. तुमच्या अस्तित्वाच्या हे चारही पैलूंमध्ये तुम्ही जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी मोठी आणताल, बिगर रिस्पॉन्सिबिलिटी आणताल, तेव्हा बिगर सक्सेस तुम्ही अचीव्ह करू शकताल. पण जर तुम्ही स्वतः सक्षम नसताल, तर तुम्हाला ते यश पण अट्रॅक्ट करता येणार नाही. जसं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, खूप मोठं आंब्याचं झाड आहे, की प्रत्येक आंब्याच्या सीझनमध्ये त्या झाडाला 2-3 लाख रुपये 2-3 लाख आंब्याचे फळं येतात. मला सांगा ते 2-3 लाख आंब्याचं वजन झेपायला, त्या आंब्याच्या झाडाच्या फांद्या पण तेवढ्याच स्ट्रॉंग असाव्या लागतील ना. जर त्या फांद्या कमकुवत असतील, तर त्याला गुच्छच्या गुच्छ जे आंबे येणार आहेत, ते झेपूच शकणार नाही. ती फांदी सहनच नाही करू शकणार ना. तसंच आपलं आहे. आपण जर स्ट्रॉंगच नसू ना, तर आपल्या आयुष्यरूपी झाडाला जे फळं येणार आहेत ना, ते फळं बेअर करायला किंवा ते फळं येण्यासाठी आपण तेवढे स्ट्रॉंगच नसू, तर फळच येणार नाही. आंब्याचं झाड जसं-जसं आंब्याचं झाड वाढत जाईल, तसे-तसे जास्त फळं त्याला येतात. जेव्हा ते छोटंसं असतं ना, म्हणजेच त्याची क्षमता कमी असते, तेव्हा त्याला कमी आंबे येतात. मग वर्षानुवर्ष जशी त्याची क्षमता वाढत जाईल, तसे-तसे त्याला लागणाऱ्या फळांची संख्या वाढत जाते, की नाही? तसंच आपल्या आयुष्याचं आहे. आपण जेव्हा स्वतःला स्ट्रॉंग करत जातो, स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीचा जो स्कोप आहे, तो जेव्हा आपण वाढवत नेतो ना, तेव्हा समोरचा आपल्याला जास्त रिस्पॉन्सिबिलिटी देतो. म्हणजेच त्या रिस्पॉन्सिबिलिटीच्या निमित्ताने आपल्याला त्या रिस्पॉन्सिबिलिटीमधून भरपूर काही अर्निंग सुद्धा होतं. मग कधी पैसा मिळतो, कधी नेमफेम मिळतं, कधी संपत्ती मिळते, कधी ऐशोआराम मिळतो. हे जे सगळं आपल्याला म्हणजे चांगले नातेसंबंध मिळतात, लोक आपला रिस्पेक्ट करायला लागतात, लोक आपल्याला त्यांचं आयडियल मानायला लागतात, लोक आपल्याद्वारे इन्स्पायर होतात. आपली जीवन कहाणीमध्ये लोकांना इंटरेस्ट वाटू लागतो, लोकांना आपल्यामध्ये इंटरेस्ट वाटू लागतो. लोकांना आपण कोणीतरी असामान्य आहे असं वाटू लागतो. तर हे सगळं हे जे यश आहे किंवा हे जे सगळं आयुष्यरूपी झाडाची फळं आहे, हे फळं मिळण्यासाठी आधी आपल्याला झाड म्हणून तेवढं मोठं व्हावं लागणार आहे. आणि ते करत असताना आपल्याला तक्रार करून नाही चालणार. याने असं केलं, त्याने तसं केलं, त्यानेच तसं, त्याचंच तसं. कारण अल्टिमेटली आपलं झाड म्हणजे झाड आपण आहोत. जसं तो सुपरस्टार आहे. त्याला माहिती की या मूव्हीचा सुपरस्टार मी आहे. उद्या जर हा मूव्ही पडला, हा मूव्ही नाही चालला बॉक्स ऑफिसवर ना, तर आपल्या नावाला म्हणजे आपलं नाव कलंकित होणार आहे. लोक काय म्हणतील, शाहरुख खानचा पिक्चर फ्लॉप झाला. लोक डायरेक्टरचं नाव घेतील का, प्रोड्युसरचं नाव घेतील का, गाणं लिहिणाऱ्याचं नाव घेतील का, म्युझिशियनचं नाव घेतील का? नाही, लोक नाव कोणाचं घेतील? अमिताभ बच्चनचा पिक्चर फ्लॉप झाला, सलमान खानचा पिक्चर फ्लॉप झाला, आमिर खानचा पिक्चर फ्लॉप झाला. कारण त्या चित्रपटाचा चेहरा तो आहे. म्हणून माझी रिस्पॉन्सिबिलिटी मोठी आहे. म्हणून मला ताप येवो, मला थंडी येवो, माझा मूड असो, माझा मूड नसो, मला या पिक्चरला रेटून न्यावंच लागणार आहे. ही रिस्पॉन्सिबिलिटी मोठी जेव्हा तो घेतो ना, तेव्हा या कलाकार मंडळींचे शुक्रग्रह स्ट्रॉंग होतात. आणि इथे मी फक्त चित्रपटातल्या मंडळींचं उदाहरण दिलं. हे तुम्ही सगळ्या आयुष्याच्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या लोकांचं उदाहरण घेऊ शकता. उद्योगपतींचं घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही राजकारणी लोकांचं घेऊ शकता. कारण राजकारणी लोकांना पण हे सगळं मिळतं. नेम, फेम, पैसा, संपत्ती सगळं काही मिळतं. क्रिकेटर नॉट ओन्ली क्रिकेटर, स्पोर्ट्स पर्सन. पण त्यातल्या त्यात भारतासारख्या देशात क्रिकेट खूप फेमस आहे म्हणून क्रिकेटर असं मी म्हटलं. म्हणजे खेळाडू मंडळींचं घ्या. जे मोठे-मोठे ऑफिसर्स असतात. हे ऑफिसर मंडळी तर म्हणजे जे खूप हायर लेव्हलवर काम करतात, जसं सेक्रेटरी वगैरेच्या लेव्हलवरचे असतात मोठे-मोठे. त्यांच्या पण जबाबदाऱ्या अशाच असतात. त्यांना त्यांची स्वतःची काहीच पर्सनल लाईफ नसते. 24 तास त्यांना त्या ड्युटीवर तिथे असं म्हणजे सर्व्हिसमध्ये असावं लागतं. पण मग ती नोकरी त्यांना तेवढं नेम फेम तेवढं ते सगळं देत असते. ठीक आहे, कदाचित सरकारी नोकऱ्यांना तेवढं नेम फेम नाही मिळत, पण त्यांना त्यांच्या आयुष्यात मग ती लक्झरी वगैरे खूप मिळते, खूप संपत्ती, खूप पॉवर मिळते मग त्यांना. कारण त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेणं शिकलं आहे. आणि म्हणूनच मग आयुष्याचं यश पण ते उपभोगू शकतात. म्हणजे अमिताभ बच्चन बघा ना, आज अमिताभ बच्चनकडे सगळं सुख आहे.
पण नुसतं सुख नाही, अमिताभ बच्चन त्या सुखाचा उपभोग पण घेत आहेत. असं नाहीये की सुख आहे आणि अमिताभ बच्चन आजारी पडले, एकटे पडले, कोणी म्हणजे यू नो आपल्या आयुष्यात आपण जे सगळं हे जे सक्सेस निर्माण केलं ना, ते उपभोगायला पण आपल्याला तेवढं आयुष्य तर मिळालं पाहिजे. नाही तर आपण वेगाने धावायचं, एवढी प्रॉपर्टी कमवायची, सगळी संपत्ती कमवायची आणि आपलाच जीव जायचा. मग ती संपत्ती कोणाला काम येईल? आपल्या पुढच्या पिढीला. जसं समजा ते सुशांत सिंग राजपूतचं आहे, की त्याने बिचाऱ्याने ते सगळं मेहनतीने कमवलं, कष्टाने कमवलं आणि काय झालं? जे काही त्याच्या आता ती आत्महत्या झाली, खून झाला ते ज्याचं त्याला माहिती. पण सांगण्याचा मुद्दा काय? की त्याचं आयुष्य तर संपलं की नाही? मग आयुष्यात संपलं, तर त्याने निर्माण केलेल्या सुखाचा त्याला उपभोगच घेता नाही आला ना. आता दुसरं कोणीतरी ते सुख उपभोगल. त्याची फॅमिली, मित्रमंडळी, कोण ज्याला त्याने त्याची संपत्ती दिली ते. म्हणून जर का आपण ते हिऱ्यासारखं स्वतःवर पैलू पाडायला तयार झालो ना, तर हिरा म्हणून आपल्याला जी चमक मिळणार आहे ना, ती चमक पण आयुष्यभर आपणच उपभोगू शकू. म्हणून आपली रिस्पॉन्सिबिलिटी मोठी करा. कोणी काहीही वागो, काहीही करो, कोणाचाच आपल्यावर निगेटिव्ह परिणाम नाही झाला पाहिजे. आपली शारीरिक इम्युनिटी, आपली मेंटल इम्युनिटी, आपली इमोशनल इम्युनिटी, आपली एनर्जी वाईज इम्युनिटी स्ट्रॉंग करा. ती जोपर्यंत तुम्ही स्ट्रॉंग करत नाही, तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी जोपर्यंत इतरांना जबाबदार धरताल, की याने असं केलं म्हणून मला हे नाही जमलं, त्याने तसं केलं म्हणून मी ते नाही करू शकलो, त्याने असं वागलं म्हणून माझा मूड ऑफ झाला, तो तसं बोलला म्हणून मला राग आला, तो तसं बोलला म्हणून मला डिमोटिव्हेटेड वाटलं, त्याने तसं बोललं म्हणून मला स्वतःबद्दल अविश्वास निर्माण झाला, नकारात्मकता निर्माण झाली, माझ्या मनामध्ये न्यूनगंड आला. ही अशी आपल्या आयुष्याची सगळं रिमोट कंट्रोल आपण दुसऱ्यांच्या हाती दिलं ना, की मग आपल्या आयुष्यात आहे ते पण आपल्याला उपभोगता येत नाही. म्हणजे जे नाहीये ते तर निर्माण करताच येत नाही. काही त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन, की आज तुम्हाला ₹50,000 पगाराची नोकरी आहे. तर तुम्ही स्वतःवर काम करून इतकं स्ट्रॉंग झालं, की समोरून तुम्हाला ₹1,00,000 पगाराची नोकरी आली. म्हणजे ते तर तुम्ही नाहीच मिळवू शकणार, पण ही 50,000 ची नोकरी पण तुम्हाला टिकवून ठेवता येणार नाही. का? कारण तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटीच घ्यायला तयार नाहीये ना. तुमच्या कलीगची सोडा, तुमच्या ऑफिसच्या ॲटमॉस्फिअरची सोडा, तुमच्या बॉसची सोडा. अहो, तुम्हाला स्वतःची जबाबदारी नाही घेता येते. मग तुमच्यावर ₹1,00,000 पगाराची नोकरी आणि त्या नोकरीत येणाऱ्या जबाबदाऱ्या कोण देणार आहे तुम्हाला फुकटात? हे असं सगळ्या स्पिअरमध्ये होतंय लोकांच्या आयुष्यात. त्यांच्या नातेसंबंधामध्ये होतंय. नातेसंबंधामध्ये पण जे कपल्स आहेत त्यांना स्वतःवर काम नाही करायचंय. स्वतःची जबाबदारी नाही घ्यायची. त्यांना त्यांच्या पार्टनरला बदलायचंय, की ना ती माझी बायकोच अशी वागते, तिने असं बदललं पाहिजे, तिने तसं बदललं पाहिजे, तिने हे केलं पाहिजे, तिने ते केलं पाहिजे. नवरा बायकोला म्हणतीये, बायको नवऱ्याला म्हणतीये, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला म्हणतोय, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला म्हणतीये. तुम्ही तुमच्या कलीगला म्हणताय, तुमचे कलीग तुम्हाला म्हणताय, तुम्ही तुमच्या नातलगाला म्हणताय, नातलग तुम्हाला म्हणताय. म्हणजे हा एक जबाबदारीचा फुटबॉल सगळेजण एकमेकांना पास करताय. माझी जबाबदारी तू घे, तो म्हणतो त्याची तुला दे, तो म्हणतो त्याची तुला दे. मग जर तुम्ही जबाबदारी घेत नाहीये ना, तर तुम्हाला ते सक्सेस पण मिळत नाहीये. तुमच्या आयुष्यात सुख आहे, पण ते पण तुम्हाला उपभोगता येत नाही. कारण ते उपभोगण्यासाठी तुमची माइंडसेटच नाहीये. तुम्ही स्ट्रॉंगच नाहीये तसे. तुम्हाला ते आयुष्य एन्जॉयच करता येत नाहीये. ते तुम्हाला आयुष्यात ठीक आहे, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही पॉझिटिव्ह गोष्टी असतात, काही निगेटिव्ह गोष्टी असतात. तुमचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग नाहीये ना, मग तुम्हाला काय होतंय ना, आयुष्यातल्या निगेटिव्ह बाजू जास्ती दिसताय. आणि मग त्या निगेटिव्ह बाजू जास्त दिसल्यामुळे ज्या पॉझिटिव्ह बाजू आहे, की ज्याचा आपण आयुष्यात काहीतरी चांगला उपयोग करून घेऊ शकतो, आपलं आयुष्य इम्प्रूव्ह करण्यासाठी, ते तुम्हाला करताच येत नाहीये. म्हणजे ती जी गोष्ट सांगतात ना, की पाण्याचा ग्लास आहे तो अर्धा भरलेला आहे. मग बघणाऱ्याचा दृष्टिकोन एक व्यक्ती म्हणतो, की अर्धा ग्लास रिकामा आहे आणि एक व्यक्ती म्हणतो अर्धा ग्लास भरलेला आहे. मग ज्याला तो ग्लास भरलेला दिसतो आहे, तो पॉझिटिव्ह माइंडसेटचा आणि ज्याला तो रिकामा दिसतोय तो निगेटिव्ह माइंडसेटचा. मग हा जो निगेटिव्ह माइंडसेटचा माणूस आहे तो काय म्हणतो, माझ्या आयुष्यात एन्जॉय करायला काही नाहीच आहे. तसं बघायला गेलं तर वाईट त्याच्या आयुष्यात काहीच नाही. त्याने त्याच्या स्वतःच्या आयुष्याचं रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात घेतलं तर त्याला आयुष्य एन्जॉय करायला भरपूर गोष्टी आहेत. पण त्याला ते दिसतच नाहीये. त्याच्यामध्ये तो दृष्टिकोनच नाहीये. त्याच्यामध्ये तो विचारच नाहीये. त्याची मानसिकताच रेडी नाहीये. का? कारण तो जबाबदारी घेण्याच्या दृष्टीने पूर्णपणे असक्षम आहे. आणि ज्याला पॉझिटिव्ह दिसतं आहे, त्याला छोट्या गोष्टीत पण आनंद दिसेल. आणि छोट्या-छोट्या गोष्टींनी तो आनंदित राहायला लागला, की त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आनंदाची होईल आणि मग बरोबर मोठा-मोठा आनंद पण तो अचीव्ह करायला लागेल. आणि जी लोकं सतत रडगाणं गातात त्यांच्या आयुष्यात सगळं निगेटिव्हच होतं, कारण ते जगाला तशी एनर्जी देतात. ते असं म्हणतात, की माझ्या आयुष्यात करण्यासारखं काही नाहीये. मग ते जर म्हणताय ना करण्यासारखं काही नाही, तर मग खरंच त्यांच्या आयुष्यात करण्यासारखं काहीच नाहीये. आणि जे म्हणताय, की ते माझ्या आयुष्यात करण्यासारखं खूप आहे. आनंदाचे खूप सोर्सेस आहेत. सुख उपभोगण्याचे खूप सोर्सेस आहेत. तो त्या प्रत्येक गोष्टीत आनंद शोधेल. हे असं सगळं एकमेकांशी इंटरलिंक गोष्टी आहेत. म्हणून शुक्र ग्रह मजबूत करण्याची पहिली क्वालिटी स्वतःमध्ये आणा. ते म्हणजे टेक रिस्पॉन्सिबिलिटी.
टेक अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर सेल्फ. तुमची स्वतःची पण अल्टिमेट जबाबदारी तुम्ही स्वतः घ्या. तुम्ही ज्या घरात राहतात त्या घराची अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घ्या. तुम्ही ज्या समाजात राहताय त्याची अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही स्वतःवर घ्या. तुम्ही ज्या देशात राहताय त्या देशाच्या चांगल्या चांगल्या गोष्टींची, चांगलेपणाची, त्याचा दर्जा वाढण्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही स्वतः घ्या. तुम्ही या प्लॅनेटवर, या पृथ्वीवर राहताय. ही पृथ्वी चांगली करण्याची जबाबदारी, अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही स्वतःवर घ्या. म्हणजे काय, तर जगात तुम्हाला जे जे काही घडवायचं आहे ना, तो घडवण्याचा बदल, म्हणजे तो बदल घडवण्याची ती क्षमता आधी स्वतःच्या आतून आणा. ती जबाबदारी आधी स्वतः घ्या. आणि मग तुम्ही स्वतः बदलले ना, की या सगळ्या गोष्टी पण आपोआप बदलतील. जग तुमच्यासाठी कधीच नाही बदलणार. शाहरुख खानच्या आयुष्यातले लोक तेव्हाही तसेच होते, आजही तसेच आहे. बदललं कोण? शाहरुख खान. की आधी तो कोणीच नव्हता. आता तो बॉलिवूडचा किंग खान आहे ना, म्हणून आता लोक त्याच्यासाठी बदलले, कारण आधी शाहरुख खानने स्वतःला बदललं. तसं आपण स्वतःला बदललं. काल आपण इथे होतो, आज आपण इथे पोहोचलो ना, तर ते आपल्या आसपासचे लोक आपोआप आपल्यासाठी बदलतील. ते स्वतःहून येऊन तुम्हाला रिस्पेक्ट देणार नाही. ते स्वतःहून येऊन तुम्हाला मोटिवेट करणार नाही. ते स्वतःहून येऊन तुम्हाला तुमच्यातल्या 4 गोष्टी चांगल्या सांगणार नाही. लोक स्वतःहून तुमच्या बाबतीत काहीच चांगलं करणार नाही. पण तोपर्यंतच, जोपर्यंत तुम्ही तुमच्यासाठी काही चांगलं करणार नाही. ज्या क्षणी तुम्ही तुमच्यासाठी चांगलं सगळं करायला लागताल ना, लोकांना पण तुमच्यासाठी चांगलं करणं भागच आहे. की नाही बाबा, मोठा माणूस आहे, ह्याच्याशी कुठे नातं खराब करून घेता, चांगलंच बोला. याला कुठं नाव ठेवता, उलट सांगता, अरे हा माझा खूप जवळचा मित्र आहे. जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होता ना, लोक दूर-दूरवरून तुमची ओळख सांगतात, की अरे हो, तो तर आमचा खूप जवळचा नातलग आहे. आणि इतर वेळी ओळख दाखवायला पण त्यांना नकोसं होतं. मग जर तुम्हाला वाटतंय ना, की आयुष्यात तुमचे रिलेशनशिप खराब आहे, तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाहीये, तुमच्याकडे पैसा अट्रॅक्ट होत नाहीये, तुमचा बिझनेस चांगला चालत नाहीये, तुमच्याकडे प्रॉपर्टी नाहीये, तुमची पर्सनॅलिटी चांगली नाहीये, तुमच्यामध्ये चांगली कम्युनिकेशन स्किल नाहीये, तुमचं व्यक्तिमत्व छान नाहीये, तुमची भौतिक अभौतिक प्रगती होत नाहीये, अशा ज्या पण काही तुमच्या आयुष्यातल्या समस्या तुम्हाला दिसतायत ना, लक्षात घ्या, हे सगळं तुम्ही जबाबदारी घ्यायला कमी पडताय म्हणून आहे. या सगळ्या गोष्टी बदलण्याची ताकद जेव्हा तुम्ही तुमच्यात आणताल आणि त्याची जबाबदारी घेऊन तुम्ही त्याच्यावर काम करायला लागताल ना, तेव्हा तुम्हाला 4 त्याच्यासाठी मदतीचे हात पण मिळतील. तुमचं दैव पण तुम्हाला साथ देईल आणि तुमच्या कर्माच्या जोरावर तुम्ही तुमचं हे दैव पण बदलताल. दैव म्हणजे नशीब किंवा नियती किंवा डेस्टिनी. त्यामुळे प्रत्येकाच्याच कुंडलीत हा शुक्र नावाचा जो राजयोग आहे, तो नक्की ऍक्टिव्हेट करा. आणि त्याच्यासाठी शुक्र ग्रहाचा हा महत्वाचा रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याचा जो गुण आहे, तो नक्की तुमच्यामध्ये अडॉप्ट करा. बघा तुमच्या आयुष्यात कशी जादूची कांडी फिरती. तुम्ही थोडंसं तरी स्वतःमध्ये बदल, समजा घरात कोणीतरी तुम्हाला ब्लेम केलं ना, "अरे तुझ्यामुळेच असं झालं, तुला कळत नाही का?" बरं ठीक आहे, मी सुधारतो माझी चूक. फक्त एवढंच एक वाक्य बोलून बघा. बघा घरचे तुम्हाला कसे बघतात. "अरे हा कधी सुधारला एवढा?"